तर याच दरम्यान वलभ ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व सरपंच राजूदादा पाटील यांचे बंधुराज पद्मन पाटील यांच्या ठिकाणी आगमन झाले। तर खरं तर त्यांचं देखील आपण स्वागत करूया। पद्मन पाटील साहेब या आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। 67 धाब्याचं टार्गेट मनाशी बाळगून खारघर टीमची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। लेट्स प्ले। पहिला चेंडू अगदी चांगला होता, पडल्यानंतर ते फलंदाजाला बीट करतोय। डॉट बॉलची समाप्ती। 13.40च्या सरासरी धावसंख्या बनवायची प्रतिष्ठक खारघर संघाला हा सामना जिंकण्यासाठी। शिवशक्ती खारघर आणि त्याला फाईट करतोय नांदगाव संघ। वेगवान बॉल पडल्यानंतर आउट स्विंग पाहायला मिळालं, बाहेरच्या दिशेनं बॉल वळला आणि ते लगातार 2 चेंडू बीट झाले। ॲज द ओपनर सलामीवीर विश्वास पाटील। पुराणी चाबल अनेक वर्ष क्रिकेटला दिली आहेत आणि अद्याप त्याच प्रकारे क्रिकेट खेळताना आपण विश्वास पाटीलला पाहतोय। सेकंड वरती तर नॉन स्ट्राइक एंड वरती वैभव पाटील सॉरी वैभव मात्रे। बॅटची एज होती विकेटच्या मागे, दोन्ही बॅट्समन एकाच एंड मध्ये, काही आवश्यकता नव्हती, कॉलिंग व्यवस्थित नाहीये आणि त्याचा परिणाम की विश्वास पाटील बॅक टू द डगआउट रनआउट स्वरूपामध्ये। न्यू बॅट्समॅन ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। विश्वास पाटील शून्यावरती बाद झाला। भरपूर वर्ष क्रिकेटला दिली आहेत पण तो आज अपेक्षित खेळ झाला नाहीये या मॅच मध्ये। दोन्ही संघ तुल्यबल ताकदवर, अगदी चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतीये। जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य टीम मध्ये। चांगला चेंडू वेगवान होता, पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय। डॉट बॉलची समाप्ती। या ओव्हरमध्ये 4 चेंडू फेकलेत, एकही धाव त्यानं खर्च केली नाहीये। मयूर फडकेचं कौतुक व्हायला हवं, जो की सुंदर गोलंदाज। पडल्यानंतर चेंडू त्याचा स्विन होतोय आणि पुन्हा एकदा मयूर राईट विथ द विकेटचा हा चेंडू देखील डॉट आलाय। नक्कीच आतापर्यंत 5 चेंडू त्याने डॉट फेकलेत, म्हणजे मेडन षटक फेकण्याचा मान देखील मिळू शकतो आणि नक्कीच विक्रम देखील तो मैदानाच्या आतमध्ये करू शकतोय। मयूर फडके 5 चेंडू 0 धावा। या ओव्हर मध्ये जी सुरुवात करत तर खारघर टीमला पाहिजे होती ती सुरुवात झाली नाहीये। वैभव मात्रेसाठी देखील बॉल डॉट आणि मेडन षटक। या स्पर्धेमध्ये दमदार प्रदर्शन केलंय। खरं तर मयूर फडकेचं कौतुक करूया आणि टाळ्यानं स्वागत करूया। अप्रतिम गोलंदाजी, मेडन ओव्हर, आणि या सीझन मध्ये 4थ्यांदा त्यानं आपल्या मेडन ओव्हर फेकली। खरं तर या वर्षामध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील त्यानं मेडन षटक फेकलं। एकूण त्यानं आतापर्यंत 4थं मेडन षटक फेकलंय। काय लेंथ आहे, काय लाईन आहे आणि अप्रतिम गोलंदाजी केली। खारघरच्या